सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना वनविभागातील बाजीला मिळाली हिरकणी। चांदोली अभयारण्यात सोडण्यात आलेल्या तारा चंदा या वाघिणींच्या यशस्वी प्रयत्नानंतर सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना वनविभागात तिसरी वाघीण सोडण्यात आली। पेंच हे अभयारण्य महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात पसरले आहे। या अभयारण्याचे नाव पेंच नदीवरून पडले आहे। अशा या अभयारण्यातून लाडो या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला कोयना वनविभागात सह्याद्रीमधील गाईड मंडळींनी हिरकणी हे नवे नाव देऊन सकाळी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। पेंच हे व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी येथील वनपरिक्षेत्रातून तिला पकडण्यात आले। तब्बल 850 किलोमीटरचा प्रवास व त्यानंतर बोटीने प्रवास केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर तिला पाणी व मांस खाण्यास दिले। त्या मांसावर मनसोक्त ताव मारल्यानंतर सकाळी 6च्या सुमाराला तिला कोयनेच्या कोर झोनमधील जलाशयाशेजारी पिंजरा ठेवून जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडून दिले। डरकाळ्या फोडत हिरकणी काही सेकंदात जंगलात दिसेनाशी झाली। यावेळी मानद वनजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये असणाऱ्या जैवविविधतेमुळे भविष्यात वाघांच्या वंशवृद्धीमुळे वनपर्यटनाला चांगली चालना मिळणार आहे। चांदोली व कोयना ही दोन्ही ठिकाणी पक्षी वैभव खूप मोठे आहे। चांदोलीमधील भैरवगड व कोयनेतील जंगली जयगड व वासोटा किल्ले वनपर्यटनाची ठिकाणे असून पर्यटन क्षेत्रास यामुळे गती मिळणार आहे। यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या 3 वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे। पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे, होमस्टेची संख्या वाढत आहे। एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे। याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे। सह्याद्रीमधले 3 नर वाघ अस्तित्वाला होते, त्याच्या जोडीलाच आता 3 मादी वाघ आलेले आहेत। याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्येत वाढ होईल। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड।